कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गावातल्या सगळ्यांच्या मनात गुरव घराबद्दल राग आहे, हो की नाही? बुवा, शिवनाथने जे पाप केलं ना ते कधीच धुतलं जाणार नाही। आम्ही लहानपणापासून ऐकलंय त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले। अपशकुनी आहे तो शिवनाथ। अरे तुम्ही फक्त ऐकलंय, पण माझ्या डोळ्यांनी मी प्रत्यक्ष पाहिलंय। तळभद्री आहे तो शिवनाथ, त्याच्यामुळे ना गावाला शाप लागलाय। म्हणून तर त्याची ही अवस्था झाली। अहो वेडा झालाय तो, म्हणून त्या स्मशानात राहतोय। त्याला महाकपटी असं म्हटलं ना तरी शब्द अपुरा पडेल। ग्रहण लागावं तसं गावाच्या कुंडलीत येऊन बसलाय। देवीच्या पूजेचा मान ह्या गुरव घराचा, आणि तो शिवनाथ स्मशान जोगी झालाय। हो ना, देवीचा जप करायचा सोडून त्या स्मशानात चितेसमोर नाचतोय। स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो। गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय। गावावरती कोणतंही मोठं संकट जर आलं ना तर त्या शिवनाथमुळे। तोच जबाबदार आहे, तोच जबाबदार आहे। बुवा, सगळं गाव विरोधात आहे त्या शिवनाथमुळे ना। सगळ्या गावाला वेठीस धरू नका। गुरुवांच्या घरातल्या एकालाही आम्ही हा मान मिळू देणार नाही। त्या वेड्या शिवनाथने स्वतःचं वाटोळ केलंच, पण गावाचे पण हाल केले। स्मशानात तर नाचतोच, आणि देवीच्या पालखीला पण आडवा येतो। गुरुवांच्या घरात राक्षस जन्माला आलाय। मी हा कुंकवाचा करंडा उचलला तो कोणाच्या मान सन्मानासाठी नाही। माझ्या वडिलांकडून जे कार्य अपूर्ण राहिलं ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी उचलते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।